अलिबाग सराव गोविंदाचा विजयी पथक ठरला मरियाई गोविंदा पथक, तर महिलांमध्ये विजयी संघ ठरला मी अलिबागकर गोविंदा पथक। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात दिलीप भोईर उर्फ छोटमसेठ आणि अलिबाग कोलीवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य अशा सराव दहीहंडी 2024 महिला व पुरुष दहीहंडीचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रक्कम 51,000 व आकर्षक ट्रॉफी असे होते। या स्पर्धेमध्ये अलिबाग तालुक्यातील एकूण 17 संघांनी सहभाग दर्शविला। ही स्पर्धा पाहण्यासाठी अलिबाग तालुक्यातील असंख्य गोविंदा प्रेमींनी गर्दी केली होती। या स्पर्धेचे अंतिम विजेते पुरुष गटांमधून मरियाई गोविंदा पथक ठरले, तसेच महिला गटांचे अंतिम विजेते मी अलिबागकर गोविंदा पथक ठरले। विजेत्यांना रोख रक्कम देऊन आकर्षित चषकाने सन्मानित करण्यात आले। यावेळी आयोजक दिलीप भोईर उर्फ छोटमसेठ, अलिबाग कोलीवाड्यातील पदाधिकारी संदेश पालकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। दहीहंडीला अनेक ज्येष्ठ नेत्यांसह रोहा तालुका भाजपा अध्यक्ष अमित घाग यांनी सुद्धा सदिच्छा भेट दिली। दिलीप भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली। पक्षाने संधी दिली तर नक्कीच निवडणूक लढवून मी विजयी होईन अथवा मी पक्षाशी प्रामाणिक राहीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज आपल्या माध्यमातून भव्य दिव्य अशा प्रो गोविंद्याचं आयोजन करण्यात आलं, काय सांगाल एकंदरीत? आज अलिबाग तालुक्यातील सर्व गोविंदा पथकांना काही दिवसापूर्वी सूचना करण्यात आली की मुंबईत जे होणारे प्रो गोविंदा हे शिबिर होत असतात, मग अलिबाग जिल्ह्याची राजधानी अलिबाग तालुका आहे, जे जिल्ह्याचं मेन ठिकाण आहे, तिथे गोविंदा का प्रो गोविंदा का होऊ शकत नाही। मग माझ्या मनात संकल्पना आली आणि मग अलिबागमधील सर्व गोविंदांना कळवण्यात आलं आणि नंतर हा भव्य दिव्य असा हा गोविंदा सराव शिबिर तिथे काढण्यात आला। शेठ, अलिबाग मुरुडमध्ये नाहीच तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा आहे की आता आपण विधानसभेसाठी इच्छुक आहात, तर काय सांगाल एकंदरीत? तुम्हाला पक्षाकडून तिकीट देण्यात येणार आहे की आपण अपक्ष लढणार आहोत? मी आज माझे सहकारी सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, आमचे जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष धैर्यशील दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून, त्याचबरोबर या विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून मी काम बघतोय। जर भारतीय जनता पार्टीने जर आपल्याला या विधानसभेवरती कमलाच्या चिन्हावरती लढण्यासाठी जर उमेदवारी दिली तर ती नक्की 100% लढेल आणि विजयी होईल हा माझा आत्मविश्वास इथल्या संपूर्ण कार्यकर्त्यांचा। आणि जर त्यांनी दिली तर ती नक्की लढणार, ह्या विश्वासावर पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या नियोजनावरती मी बेहद खुश असून, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या 11 महिन्यापूर्वी पक्ष प्रवेश केलेला, तर दिली उमेदवारी तर 100% उभाही राहील आणि निवडूनही 100% येईल हा माझा आत्मविश्वास आहे। शेठ, जर तुम्हाला उमेदवारी दिली नाही तर आपण अपक्ष लढणार का? नाही, ती येणारा काळ ठरवेल, कारण अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महाविकास आघाडी आहे किंवा महायुती आहे, अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठलाच उमेदवार आतापर्यंत डिक्लेरेशन दिलेला नाही आहे कुठल्याही पार्टीने। त्याच्यामुळे मी असं आज म्हणणार नाही आहे की पार्टीने दिलं नाही दिलं तर मी पुढे काय करणार आहे, तर तसं नाही आहे। भारतीय जनता पार्टी हा माझा पक्ष आहे आणि त्या पक्षाबरोबर मी प्रामाणिक आहे। भारतीय जनता पार्टी तो निर्णय देईल, त्याच्यानंतरच निर्णय घेण्यात येईल। महाराष्ट्र वेदभूमीसाठी दीप वायडेकर, अलिबाग, रायगड। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।